पंढरपूरच्या पुरातन श्री विठ्ठल मंदिराला आता गळती लागल्याचे चित्र समोर आहे। पंढरपुरात सलग 4 दिवस झाले दमदार पावसाने हजेरी लावली आहे। यामुळे मंदिरातील जुना दगडी बांधकामाच्या भागात तसेच नवीन भागामध्ये गळती लागल्याची दिसत आहे। सध्या 73 कोटी रुपयातून मंदिर विकास आराखड्याचे काम सुरू आहे। अशातच मंदिराला गळती लागल्याने जुने पुरातन बांधकामाची अधिक मजबूतीने डागडुजी करण्याची गरज असल्याचे आता बोलले जात आहे। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन आणि संवर्धन काम सुरू असल्याने काही भागात पावसाचे पाणी झिरपले आहे। मंदिरावर लवकरच वॉटरप्रूफिंगचे काम केले जाणार आहे। दरम्यान काम सुरू असताना मंदिराला गळती झाल्याने कामाच्या दर्जाबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे। अतिवृष्टीमुळे मंदिराच्या काही भागात पाणी झिरपले आहे असा दुजोरा मंदिर समिती व्यवस्थापनाने दिला आहे। लवकरच यावर उपाययोजना केली जाईल अशी माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी यावेळी दिली। श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचं जतन आणि संवर्धनाचं काम सुरू आहे। आपण पाहतोय मागच्या 6 महिन्यापासून म्हणजे कार्तिक वारीपासून या कामाला सुरुवात झाली। आता गाभाऱ्यातील काम पूर्ण होऊन पदस्पर्श दर्शन सुरू झालेलं आहे। आज काही समाज माध्यमांमध्ये मंदिरामध्ये गळती होऊन त्या ठिकाणी पाणी आलेलं आहे असं दाखवण्यात येत आहे। आपणा सर्वांनाच माहिती आहे की जतन संवर्धनाचं काम अजून हे जवळजवळ 1.5 वर्ष चालणार आहे। अजून पण काम सुरू आहे। मंदिराच्या वरती म्हणजे जे वॉटरप्रूफिंगचं काम होतं ते अद्याप बाकी आहे। पूर्वीचं जे होतं ते काढण्यात आलेलं आहे। आपण बऱ्याचशा ठिकाणी त्याला कागदी ताडपत्री यांनी झाकलेलं आहे, परंतु मागचे 2-3 दिवस आपण पाहतोय की अतिवृष्टी सदृश्य या पंढरपुरात पाऊस पडत आहे। त्या दृष्टीने सुद्धा आम्ही बऱ्याचशा ठिकाणी मंडप, पत्रा शेड असे उभारलेले आहेत, परंतु पाऊस जास्त असल्यामुळं काही भागांमध्ये पाणी फक्त भिंतीवरती झिरपलेलं आहे। वॉटरप्रूफिंग काम केल्यानंतर आता पाऊस थांबल्यानंतरच हे काम करावं लागेल। ते काम केल्यानंतर मंदिर पूर्णपणे सुरक्षित असेल आणि कुठल्याही प्रकारची गळती त्याच्यामध्ये होणार नाही।